ओम शांती. तसं सर्व बेळगाववाले बसलेले आहेत. मराठीतच मी 30-40 वर्षापूर्वी बोललेलो. तरी सुद्धा प्रयत्न करेन. आज एक खूप चांगल्या विषयावरती आपण चर्चा करूया. येणाऱ्या 2026 मध्ये आपण काय पुरुषार्थ करायचा, जेणेकरून आपली स्थिती चांगली बनेल, शक्तिशाली बनेल. कारण आता फक्त 15 दिवस बाकी आहेत. तो इथूनच तुम्ही काय करा, प्लॅनिंग करून जायचं की आपल्याला या 2026 मध्ये काय करायचं आहे. कुठलं असं कदम आपल्याला ठेवायचं आहे, ज्यांच्यामुळे आपली स्थिती चांगली बनेल, कर्मातीत बनेल, शक्तिशाली बनेल. कारण ज्यांची स्थिती शक्तिशाली असणार, ते भविष्यामध्ये अनेक रडणाऱ्यांच्या डोळ्यांचे अश्रू पुसणारे बनणार. ज्यांनी आपली स्थिती बनवली, अनेक लोकांचे अश्रू पुसतील. ज्यांनी स्थिती बनवली शक्तिशाली या 2026 मध्ये, त्यांचं पद उंच असणार आहे. जे आपण ब्राह्मण बनल्यानंतर केलं नाही, ते आपल्याला या वर्षी करायचंय. एक एक सेकंद सफल करायचंय, तीव्र पुरुषार्थ करायचा आहे. कारण आता वेळ खूप कमी आहे. तो ये 2026 मध्ये आपल्याला काय पुरुषार्थ करायचा आहे. सर्वात पहिला पुरुषार्थ आहे आत्माभिमानी बनण्याचा पुरुषार्थ. कारण आपल्या ब्राह्मण जीवनामध्ये सर्वात महत्वाची स्थिती आहे आत्माभिमानी स्थिती. कारण जो आत्माच्या स्वरूपामध्ये टिकतो, नेहमी राहतो, तो रात्री झोपलेला असेल तरी सुद्धा त्याचा योग लागणार. तो रस्त्यामध्ये चालत असेल तरी सुद्धा त्याचा योग लागणार आहे. जो आत्मिक स्थितीमध्ये राहत असतो, त्यांना इतरांचे कुणाची सुद्धा कमी कमजोरी दिसणार नाही. आत्म्याच्या स्वरूपामध्ये राहिल्यामुळं कुठला सुद्धा विकार अटॅक आपल्यावरती करणार नाही. म्हणून प्रत्येक मुरळीमध्ये बाबा रोज सांगतात, मुलांनो तुम्ही आत्मा समजा, आत्माचा अभ्यास करा. कारण ह्या ज्ञानमध्ये सर्वांचा महत्वाचा लेसन आहे. पहिले आपण ब्रह्मा बाबाच्या तनामध्ये येणाऱ्या शिवबाबाला भेटत होतो. ते सुद्धा वेळ आपल्याला मिळाला नाही. त्यानंतर गुलजार दादीच्या तनामध्ये येत होते. परंतु आता बाबा अव्यक्त स्वरूपामध्ये येतात अव्यक्त स्वरूपामध्ये येतात. प्रत्येकाच्या सोबत आहेत, परंतु ते कसं आहेत, अव्यक्त. त्या अव्यक्त स्वरूपामध्ये येणाऱ्या परमेश्वराला जर आपल्याला बघायचं असेल, स्वतःला अव्यक्त स्वरूपामध्ये टिकवणे गरजेचं आहे. जेवढा आपण आत्मिक स्थितीमध्ये असू, प्रत्येकडे बाबाच दिसणार आहे आपल्याला. भक्तीमध्ये गायन आहे, जिकडं तिकडं पाहू तिथंच परमेश्वर. परंतु केव्हा, ज्यावेळी आपण आत्मिक स्वरूपामध्ये राहू. ज्याप्रमाणे आपण बिल्डिंगचं फाउंडेशन टाकतो, जितका खर्चा वरती लागतो तेवढाच खर्चा फाउंडेशन. ज्यांनी खर्चासाठी काही ही केली, कंजूसी केली, रेतीवर तर फाउंडेशन टाकलं पैसा वाचवण्यासाठी, आंधी तुफान येणार आणि बिल्डिंग कोसळून जाणार. त्याचप्रमाणे ज्यांनी आत्म्याचा अभ्यास केलाच नाही, इतरांना ज्ञान सांगत असतो, सेवा करत असतो, जेव्हा मायाचं आंधी तुफान येणार तेव्हा आपण फेल होणार, विघ्न येणार आहे. कारण आपण आत्म्याचा पाठ पक्का केला नाही. सीतेच्या जवळ जेव्हा रावण येत होतो, त्यावेळी तो काय करते, माचीस लावून ठेवते. कारण तिथं ज्यावेळी माचीस असते त्यावेळी रावण त्याला टच सुद्धा करू शकणार नाही. त्याचप्रमाणे आपण रावणाच्या राज्यामध्ये राहतो. आपल्याला सुद्धा आपल्या भ्रुकुटीमध्ये आत्म्याचा दिवा नेहमी तेवत ठेवायचा, आत्माभिमानी बनायचं. जेवढा आत्माभिमानी स्थितीमध्ये असतो, तेवढंच आपल्याला आपल्या सराउंड सभोवतील गुण आणि शक्ती नेहमी साथ देतात. जेवढा पण आत्मिक स्थितीमध्ये असतो, आपला वेळ काय होईल, सफल होईल.
वेळ वाया जाणार नाही. आपण झोपलो तरी सुद्धा आपला बाबाच्या आठवणीमध्येच कर्मामध्ये सुद्धा योग लागणार आहे. त्याच्यामुळे आपण या 2026 मध्ये आपल्याला हा पाठ पुन्हा पुन्हा काय करायचं आहे, ह्याचा पक्का करायचा आहे. मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. आणि शेवटी ज्यावेळी विनाशाच्या वेळी आपला पेपर येणार आहे कुठला, या आत्म्याचं 1 सेकंडमध्ये आपल्याला आत्मिक स्थितीमध्ये राहायचं आहे. याच्यासाठी हाच अभ्यास करायचा आहे. मी आत्मा आहे. एखाद्या घरामध्ये ज्यावेळी अंधेरा असतो तिथं काय राहतात, भूत राहतात. एक भूत, दुसरं भूत, तिसरं भूत. तो बंगलाच काय बनतो, भूत बंगला. आता भूतांचे नाव सुद्धा संपले, कारण ते सगळीकडे लाईट झालेली. पहिले लाईट नव्हती. जिथं लाईट नव्हती, अंधेरा असतो, तिथं भूत राहतात. त्याचप्रमाणे आपल्या द्वापारेमध्ये काय झालं, द्वापारेच्या नंतर आत्म्याची लाईट कमी 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 झाली आणि प्रत्येकाच्या शरीरामध्ये विकाररूपी भूत घुसले. कामाचं भूत, क्रोधाचं भूत. आणि प्रत्येकाचं शरीर आता भूत बंगल्या झालेलं आहे. कोणतं भूत जागर माहित होत जाणार नाही. ह्याच्यासाठी आपल्याला त्या भूतांना पळवायचं असेल तर काय करायचंय, आत्म्याची लाईट तेवढ ठेवायची. मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. आत्माभिमानी बना. हा कर्मातीत बनण्याचा पहिला लेसन आहे. दुसरा आहे, ह्या वर्षी आपल्याला स्थितीला जर काही शक्तिशाली बनवायचे असेल, त्याच्यासाठी परचिंतनापासून दूर राहायचं आहे. करता कधी परचिंतन? माताजी ज्यादा करतात परचिंतन, कारण मातांच्या मध्ये सहनशक्ती जास्त असते का कमी असते? सगळ्यांचे डोळे बंद व्हायला काय एकदम अलर्ट होऊन ऐकायचं. कारण मातेच्या मध्ये सहनशक्ती कमी असते, त्यामुळे परचिंतन करतो. जर काय आपलं परचिंतन केलं, आपली स्थिती चांगली बनणार. परचिंतन करणाऱ्याला बाबा प्यार करू शकणार नाहीत. बाबा कधी सुद्धा प्यार, समजा कुणाच्या घरी गेला, त्यांचे मुलं सुद्धा बसलेले आहेत, सगळे बसलेले आहेत, त्या मुलांची तुम्ही आई वडील सुद्धा आहेत, त्या मुलाची ग्लानी करा, हा मुलगा ठीक नाही, नालायक आहे, असा आहे तसा आहे. आणि त्या वडिलांना म्हणा, तुम्ही खूप चांगला आहे, तुम्ही किती चांगला आहोत. वडील म्हणजे तुम्ही इथून निघून जावा. तुम्ही माझ्या मुलाची माझ्यासमोर निंदा केली आणि तुम्ही मला चांगलं म्हणता. प्रत्येक आई वडिलांना आपली मुलं लुळे असो लंगडे असो आवडतात. त्याचप्रमाणे जेवढी भी सृष्टीवरती लोक आहेत, कुणाची मुलं आहेत? बाबाची. अज्ञानी असो ज्ञानी असो, आपण सारा देऊन काय म्हणतो, की माझी सासू असेन तर माझा पती असा आहे, मग ती बहीण यायची, बाई यायचं असं तसं परचिंतन करतो. त्यानंतर संध्याकाळी बसल्यानंतर योगामध्ये मिठे बाबा, प्यारे बाबा, अब शांतीचे सागर, गुणाचे सागर. बाबा म्हणतात तुम्ही तर इथून निघून जावा, मला माहिती आहे मी शांतीचे सागर. तुम्ही माझ्या मुलांची निंदा नालस्ती केली आणि माझी महिमा करता. प्रॅक्टिकल आहे. ह्याच्यामुळं आपल्याला या वर्षी कुणाचं सुद्धा परचिंतन करायचं नाही. पक्का? दिल्ली राजधानीमध्ये म्हणतात, जर का इथं यायचं असेल तर परचिंतनापासून वाचायचं आहे. परचिंतन केलं तर तुमचा माल दिल्लीमध्ये असणार नाही, गोव्याकडे असणार आहे, दूर. बाबा जवळ ठेवणार नाही. मग दिल्लीमध्ये राहणं, कृष्ण इथंच राहणार आहे जवळच. याच्यासाठी आपल्याला परचिंतन कधी करायचं नाही, पक्का करायचं. परचिंतन करणाऱ्याला त्याच्या डोक्यामध्ये ज्ञानाचं पॉइंट राहणार नाही. त्याला विचारलं, तू आज काय मुरली होती? खूप चांगली होती. वरदान काय होतं? ते सुद्धा चांगलं होतं. स्लोगन तर सांगा, ते सुद्धा चांगलं होतं. मिठेबचे ते चांगलं. एक शब्द सुद्धा डोक्यामध्ये राहिला नाही. 4 पेजवाली मुरली. कारण परचिंतन. सरस्वती कुठे बसते? हंसावरती बसते काय? हंस अर्थात अंदर बाहेर स्वच्छ, दूध वेगळं करणारा, पाणी वेगळं करणारा. कधी कधी आपण काय करतो, दुसरी समजे एखादी बहीण या बाईची नाही आहे समोर, त्यांचीच आपण निंदा नालिस्त करतो, तशी आहे, अशी आहे, अशी आहे. अचानक आली, आपण काय म्हणतो ना,
ओम शांती. आम्ही आता तुमचीच आठवण करत होतो. मुखामध्ये राम, बगलेमध्ये सूर्य. याच्यासाठी आपल्याला परचिंतन करायचं. परचिंतन केल्यामुळं आपलंच काय होणार आहे, वेस्ट टाइम जाणार आहे. हा परचिंतन करण्याचा वेळ नाही ना. 84 जन्माची शिडी बघितली ना सगळ्यांनी, बघितले? 84 जन्माची शिडी उतरण्यासाठी किती वेळ लागला? 5000 वर्ष. ती शिडी आपल्याला वरती चढायची किती वेळ आहे? 100 वर्ष. ती 100 वर्ष तर आपल्याला मिळालं नाही. आता आपण ज्ञानामध्ये आलेलो आहे. कुणाला 10 वर्ष, कुणाला 20 वर्ष. थोडा योग लावला, एखादी शिडीवरती गेलो. नंतर योग लावला, शिडीवरती गेलो. परचिंतन केलं, जितकी शिडी आपण वरती गेलो खाली येणार. ह्याच्यासाठी आपल्याला या वर्षी परचिंतन करायचं नाही. परचिंतन केल्यामुळे वायुमंडल खराब होते. जसे एखाद्या फॅक्टरीमध्ये धूर निघतो, तेव्हा गव्हर्नमेंट काय करतात, ते फॅक्टरी बंद करतात. त्याचप्रमाणे आपण सुद्धा जर परचिंतन केलं तो आपली सुद्धा फॅक्टरी बाबा बघतील वरून. कर्नाटकाच्या बेळगावच्या कुठल्या फॅक्टरीमध्ये धुवा निघतो, त्याच्या फॅक्टरीचा बुद्धीचा ताळा बनवून ठेवून. याच्यासाठी आपल्याला परचिंतन करायचं नाही. परचिंतन केल्यामुळं खुशी सुद्धा राहणार नाही. परचिंतन केल्यामुळे योग सुद्धा लागणार नाही. याच्यासाठी आपल्याला तिथून एक भगत होता, परमेश्वराकडे गेला. तो म्हणतो की परमेश्वरा, मला खूप उन्नती करायची, मला प्रगती करायची, मला हे करायचंय, ते करायचंय. तो परमेश्वराने सांगितलं, ठीक आहे, मी त्याच्यासाठी तुम्हाला वरदान देतो आणि सोबत 2 पिशव्या देतो. एका पिशवीला तुम्ही समोर ठेवा, दुसऱ्या पिशवीला पाठीमागे ठेवा. आणि परमेश्वराने सांगितले की पाठीमागची जी पिशवी आहे, तुमच्या मित्र संबंधी, शेजारी पाजारी, त्या सर्वांच्या मध्ये ज्या काही चुकी असतात किंवा अवगुण आहेत, त्यांची चिठ्ठी लिहून मी पाठीमागच्या पिशवीमध्ये टाकलेलं आहे. त्या पिशवीला तुम्ही बांधून, गाठ बांधून पाठीमागे ठेवा. बघायचं नाही, उघडायचं नाही, कोणाला सांगायचं नाही. आणि जी समोरची तुमची जो पिशवी आहे, त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये जे अवगुण आहेत, दोष आहेत, त्यांच्या चिठ्ठ्या लिहून ठेवलेल्या आहे. त्या पिशवीला तुम्ही पुन्हा पुन्हा हात काढा, बघा की माझ्यामध्ये काही काही कमी कमजोरी आहेत, त्यांना बदला. तुम्हाला सुख पाहिजे, शांती पाहिजे, सगळं काय मिळेल, तुमची उन्नती सुद्धा होणार आहे. तो म्हणता ठीक आहे. अधूनमधून टाळी वाजवा ना. टाळी वाजल्यानंतर माझा उमंग येणार नाही, परंतु बाजूमध्ये एखादा झोपलेला उठून जाईल. बघा, तुम्ही सुद्धा साईड सीन केलेलं आहे. मी सुद्धा रातभर जागून ट्रेन मध्ये आलो नाही, मला तर झोप थोडी येते. आणि आता जायचं आहे मला आणखीच. ऐकताना एकदम अलर्ट होऊन ऐकायचं. तुम्ही सांगितलं परमेश्वर सुद्धा आपल्याला काय देतो, आपण इथं येतो कशासाठी येतो, मला उन्नती करायचंय, मला काही पुरुषार्थ करायचंय. बाबा सांगतात ठीक आहे, मी सुद्धा तुम्हाला 2 पिशव्या देतो. पाठीमागच्या पिशवीमध्ये काय ठेवा, इतरांच्या चुका, जे काही कमी कमजोरी आहेत त्यांना पाठीमागे ठेवा. और समोरच्या पिशवीमध्ये स्वतःच्या कमजोऱ्या. परंतु आपण बाहेर जाऊन काय करतो, आपली पिशवी पाठीमागे करतो आणि दुसऱ्याची पिशवी समोर घेऊन त्याला उघडून बघतो की अच्छा हा तसा आहे, ही तशी आहे, तो तशी आहे. स्वतः सुद्धा विचार करतो, इतरांना बोलवून सांगायला सुरुवात करतो, त्यांच्याकडून सावधान राहा, ती तशी आहे, मी बघितलेलं आहे, मला माहित आहे. उन्नती कशी होणार आहे. तो भगत सुद्धा गेला, पिशवी घेऊन गेल्यानंतर बाहेर काय, पाठीमागची समोरची दुखी झाला, परेशान झाला, परमेश्वराकडे आला. परमेश्वरा, मला सुख मिळालं नाही. तर म्हणलं ठीक आहे, तुला जर पिशव्या द्यायला ती कुठे ठेवली, मी माझ्याकडे चूक झालेली, मी कधी कधी पाठीमागची पिशवी, परमेश्वराने सांगितले हीच तुझ्या दुःखाचं कारण आहे. आज माझ्या दुःखाचं कारण, माझ्या विघ्नाचं कारण परचिंतन. दुसऱ्यांना बघायला बाबा सांगतच नाही, स्वतःला बघा. प्रत्येकाचा आपला आपला पार्ट आहे. याच्यासाठी ह्या 2026 मध्ये काय करायचंय, परचिंतन कधी सुद्धा करायचं नाही. तिसरी धारणा आहे, या वर्षी आपल्याला काय काय करायचं आहे आपली उन्नतीसाठी. तिसरी धारणा आहे,
श्रीमतावरती चालायचंय. कशावर चालायचंय? तर तुम्ही किती % बाबाच्या श्रीमतेवरती चालता? श्रीमत माहित आहे ना? अमृतोला करणं, मुरली ऐकणं, शुद्ध भोजन खाणं, पवित्रचं पालन करणं, हे तुम्ही किती % करता? स्वतःला मार्क द्या. 100 पैकी किती मार्क तुम्हाला मिळतील? किती सांगा? पडत जवळ लवकर लवकर. 100%, 80% किती? जे जे नियम आहे किती % तुम्ही आचरणामध्ये तुमच्या सांगा? 40%. भाईजींनी सांगितलं 40. तुम्ही सांगा? 90. पाठीमागची माता 30%. आणखी समजा तुम्ही अमृतला उठला, तुम्हाला 10 मार्क मिळून जातील. मुरली ऐकली 10 मार्क मिळून जातील. शुद्ध बाहेरचे भोजन खाल्लं नाही 10 मार्क मिळतील. त्यानंतर पवित्रचं पालन केलं त्याचे 20 मार्क आहेत. बॅच वापरला 5 मार्क. युनिफॉर्म मध्ये 5 मार्क. ट्रॅफिक कंट्रोल केली 10 मार्क. नुमाश्यामचे योग केलं 10 मार्क. असं टोटल 100 मार्काचा पेपर आहे. त्याच्यापैकी तुम्ही किती मिळवतात? 30. आणखी परंतु ती केव्हा मिळणार? समजा तुम्ही अमृतवेला केली तर तुम्ही किती मार्क देणार? 10. ती 10 नाही मिळत. अमृतवेला उठला परंतु बाबाच्या समोर जाऊन 5 मार्क गेली. तुम्ही मुरली ऐकली परंतु मुरलीच्या पूर्वी अर्धा तास योगच केलाच नाही, 5 मार्क गेली. योग तो केला, मुरली ऐकली परंतु मुरलीला धारणामध्ये आणलं नाही, फक्त ऐकली. ऐकल्याची फक्त 1 मार्क आहे, बाकी धारणेचे 4 मार्क आहेत. ती 4 मार्क सुद्धा गेली, फक्त 1च मिळाला. पण आपण देतो किती? 10. समजा तुम्ही भोजन स्वतःच बनवून खाल्लं परंतु गप्पा गोष्टी करत खाल्लं, बाबाला बोललो, विसरलो, आधे मार्क गेले. बॅच नाही लावला 5 मार्क गेले. युनिफॉर्म मध्ये आलं नाही 5 मार्क गेले. हे म्हटलं जातं आध्यात्मिक व्याकरण. जसं तुम्ही हिंदीमध्ये लिहिलं मी शांती सागरची संतान आहे, किंवा मराठीमध्ये लिहिलं मी शांती सागरची संतान आहे, शांतीची मात्र समोरनं मारली, मराठीवाला काय म्हणा आहे चुकीचं आहे, पाठीमागून चाले पाहिजे मात्र. त्याचप्रमाणे आपण अमृताचं कर्म केलं, उठून बसलो, इथं बसलो, पण कसा बसला, मन कुठे गेली, बुद्धी कुठे गेली, ही ऍक्युरेट पाहिजे. प्रत्येक कर्म आपल्याला ऍक्युरेट करायचंय या वर्षी, तरच आपल्याला श्रीमताचे मार्ग मिळतात. श्रीमताचं उल्लंघन बाबा केव्हा आपल्याला प्यार करतील? टाळी एका हातानं वाजत नाही, 2 हात लागतात. त्याचप्रमाणे आपण सुद्धा म्हणू बाबा सुद्धा समोरून म्हणून मुला, आपण बाबा म्हणतो, बाबा काही रेस्पॉन्स नाही देत नाही, कारण आपण तिच्या श्रीमतीवरती चालूच नाही. समजा एखादा मुलगा असतं, आई म्हणली, आई मुला तू आज कपडे घाण करू नकोस, शाळेमध्ये जा, कुणाशी भांडण करू नकोस, खूप समजावून सांगितलं. मुलगा गेला, भांडण करून कपडे फाडून संध्याकाळी आला, आणि आल्यानंतर घरीमध्ये म्हणतो आई आई म्हणतो. त्यावेळी आई खिडकीमधून पाहती, मला मी जे सांगितलं केलं नाही केलं तर तो वरडत राहा, मी तसं ठीक आहे, जाऊन 2 थपडामध्ये मारते. कारण त्याचप्रमाणे आपण काय करतो, बाबा सांगतात बच्चा मुलांनो परचिंतन करू नका, साऱ्या दिवसामध्ये आत्मा समजा, हे करा, किती सांगतात समजून. आपण बाहेर जाऊन सगळं विसरतो, सगळं उलट करून संध्याकाळी येतो. आणि ज्याप्रमाणे मुलगं बसतं, बाबा आई आई म्हणते, आपण सुद्धा बाबा बाबा म्हणतो. आई ज्याप्रमाणे खिडकीतून पाहती त्याचप्रमाणे बाबा सुद्धा वरती परमधामातून बघतात खिडकीतून. मी जे सगळे सकाळी सांगितलं केलं नाही केलं तर तो वरडत राहा, मी इथं परमधामाने ठीक आहे. तेव्हा आपण म्हणतो बाबा प्यारच करत नाही. का करत नाही? डाळीमध्ये काही ना काही काळं आहे. ह्याच्यासाठी आपल्याला श्रीमातावरती ऍक्युरेट चालायचं आहे. आणि जेवढं आपण श्रीमातावरती चालू तेवढं आपली स्थिती चांगली बसणार.
सीतेला रावण सीता कमजोर का झाली? का झाली? तिनं श्रीमतामध्ये आपलं मनमत, आपण श्रीमतामध्ये का चालू शकत नाही? का चालत नाही? कारण लोकलाज येतील, लोक काय म्हणतील. लोक या दुनियामध्ये असे आहेत, घोड्यावरती बसू सुद्धा देणार नाही आणि पायी पायी चालू सुद्धा देणार नाही. म्हणून म्हणलं जातं, मराठीमध्ये म्हण आहे, ऐकावे जगाचे करावे मनाचे नाही श्रीमताचे. फटाफट मनाचे बोल दिया, क्योंकि मनाचे करते ते दुनियाच श्री कावत आहे. इथली ब्रह्मकुमारीची वेगळी आहे. ऐकावे जगाचे करावे श्रीमताचे. ना मनमत, ना जनमत, ना परमत, श्रीमत. जो श्रीमतीमध्ये सीता कमजोर का झाली? लक्ष्मणांना सांगितलं होतं, भाभी तुम्ही ह्या रेखावरून बाहेर येऊ नका, बाकी आम्ही सगळं बघतो. परंतु तिने काय केलं? हा साधू आहे, जर का आपण भिक्षा दिली नाही तर नाराज होईल, श्राप देईल. ही काय श्रीमतामध्ये काय मिळवला? मनमत. आणि बाहेर आली, रावण उठून, आपण सुद्धा कोणाच्या घरी गेलो होतो, काय म्हणतो, हा ह्यांच्या घरी आपण खूप वर्षातून आलेलं आहे, जर का यांचं काही खाल्लं नाही तर नाराज होतील, हे होतील, बिघडतील, वडत राहतील. पण आपण काय करतो? त्यांना तर राजा राजी करतो, परंतु परमात्माला आज लोकांना राजी करून करून आपण कुठं पोहोचलेलं आहे. जर आता सुद्धा त्यांना राजी करत झालो तर काय होणार आहे? याच्यासाठी आपल्याला श्रीमत कधी सुद्धा सोडायचं नाही. श्रीमतावरती चालू, जेवढा पण श्रीमतामध्ये चालू तेवढी आपली स्थिती शक्तिशाली बनणार आहे. याच्यासाठी या 2026 मध्ये आपल्याला प्रत्येक श्रीमताचं पालन करायचंय. तू किती धारणा झाली? पहिली सांगितली आत्माभिमानी बनण्याची धारणा. दुसरी कुठली सांगितली? परचिंतन करायचं नाही, थैलीची गोष्ट सांगितली. तिसरी कोणती सांगितली? श्रीमताचं पालन. चौथी गोष्ट आहे, चौथी धारणा आहे, जर का आपल्याला स्थितीला पॉवरफुल बनवायचं आहे, योग आपणाला विधीपूर्वक लावायचा आहे. 3 गोष्टी आपल्याला यावर्षी लक्षात अंडरलाईन करायचा आहे. अमृतवेलाचा योग, दुसरा मुरलीच्या पूर्वी योग, त्यानंतर मुरली रोज ऐकायचे. अमृतवेला कोण कोण उठता? हात वरती करा. अमृतवेला कोणी कोणी उठता? नहीं उठत माताजी, फिर कुछ बोले नहीं, नींद में. हाँ, कोण कोण उठताय? कुणी कुणी उठता अमृतवेला? नंतर हात वरती करा. क्यों गॅप करताय? यावर्षी गॅप करायचा. आणि जर उठल्यानंतर तो चला, कधी कधी उठतावी, उठल्यानंतर तुम्ही योग करताना जर काय गुपचूप तुमचं कोणी व्हिडिओ बनवलं आणि तुम्हाला दाखवलं, माझा आहे मी असं केलं होतं, पाठीमाला भिंतीला टिकून बसून 2 वेळा मच्छर आतमध्ये तोंडामध्ये गेला आणि बाहेर आला, माहीत सुद्धा झालं नाही. जर का असा योग लावला, त्या योगानं काय फायदा होणार आहे? याच्यासाठी आपल्याला ठीकठाक बसायचं आहे. परमेश्वराशी आपण योग लावतो. जर काय तुमच्या घरामध्ये कुणा पाहुण्याला बोलवा, पाहुणा खूप मोठा आहे, त्या पाहुण्याला बोलवलं आणि पाहुणे येण्याच्या पूर्वी दरवाजा लावून, खिडकी लावून, कुंडी लावून झोपा. आणि तो येऊन बेल वाजतो, हे करतो, काही तुम्ही उठलंच नाही तर पाहुणा निघून जाणार आहे. नंतर फोन करा, कुठपर्यंत आला, तुम्ही आला का? तुमच्या घरामध्ये आलो, तो बेल सुद्धा वाजली, हे तुम्ही उठलाच नाही, तुम्ही आतमध्ये होता. नाही नाही हो, या जरुरी काम आहे. नंतर आला तर नंतर झोपून गेलो, निघून जाणार. नंतर पुन्हा तिसरी बार बोलवा, कधी सुद्धा येणार नाही. आजपासून मी येतो आणि तुम्ही दरवाजा बंद करता. त्याचप्रमाणे आपण बाबाला बोलवतो, मिठे बाबा, प्यारे बाबा, या तुमच्याशी आम्हाला भेटायचं आहे, योग लावायचा आहे, योग लावायचा. तेरे द्वार खड़ा भगवान भगत भरले झोली भगत ओम शांति.
याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? एकदम जागृत होऊन बसायचं. जर काही कुणाच्या चेहऱ्यावरती मेकअप करतो, तेव्हा मेकअप ज्याच्या चेहऱ्यावरती झुटकाला यातून मेकअप इथं पोहोचणार आहे. याच्यासाठी आपल्याला जागृत बसायचं योगामध्ये. बाबा जसं काही बाबा म्हणतात ना, मी तुमच्या भाग्यामध्ये लिहितो अमृतवेला, तुम्हाला इतकी मेहल देईन. बाबा लिहायला येतात आपण म्हणून ना, जेव्हा परमेश्वर तुमचं भाग्य बनवतात, तुम्ही झोपा काढत होता काय? झोपा काढाय त्याला आज धन्यवाद द्या बाबा, तुम्ही किती आमचं भाग्य बनवलं, किती. याच्यासाठी अमृतवेला जागृत होऊन करायचं. कधी कधी आपण काय करतो, मी आत्मा आहे, शांत स्वरूप, शक्ती स्वरूप, जाती छान स्वरूप, तारांगणच्या पलीकडं. तारांगणच्या पलीकडून जर झोप केली, डुलकी आले तर खाली तुमची हड्डी गुडी तुटून जाणार आहे. याच्यासाठी आपल्याला जागृत होऊन बसायचं आहे अमृतवेला. दुसरा, क्लासच्या पूर्वी अर्धा तास योग. क्लास कुठं किती वाजता चालतो तुमच्याकडे बेळगावमध्ये? 7 वाजता. पोचता किती मग? नाही, क्लासच्या पूर्वी योग नाही होत. किती वाजता? 6:30 वाजता. पोहोचता किती वाजता? 7 वाजता पोहोचता. ते योगाचं काय आपल्याला गरजच नाही आहे. जर काय तुम्ही मुरलीच्या पूर्वी योग केला नाही, मुरली तुमच्या काही सुद्धा कामाची नाही आहे. हे काही महाराजीचे सत्संग नाही. जर काय तुम्ही शेतीमध्ये पेरण्या करता, त्याच्यापूर्वी काय करता? शेतीला तयार करता ना. बिना तयार करता तुम्ही टाकून द्या बीज, नंतर या पाणी द्यावं लागतं, खुरपण करायला लागते, त्याला मशागत पाखरं हे करायला पाहिजे, नंतर ते पीक येणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याला सुद्धा जर काय आपल्या बुद्धीमध्ये पेरायचं आहे, अर्धा तास पहिले येऊन आपल्याला काय करायचं, आपल्याला मनाला बुद्धीला एकाग्र करायचंय, नंतर योग लावायचा आहे. परंतु आपण योग करतच नाही. आणि संघटनाचा योग कधी मिळतो? अमृतवेला, क्लासच्या पूर्वी. त्याच्यासाठी ह्या वर्षी आपल्याला क्लासच्या पूर्वी अर्धा तास, त्याच्यासाठी काय सुद्धा आपल्याला हे सांगायचं नाही, माझं हे प्रॉब्लेम होतं, समस्या येते, समस्या सगळे सोडून अर्धा तास आपल्याला क्लासच्या पूर्वी योग करायचा आहे. कोण येतं काय येतं आपल्याला बघायचं नाही, आपल्याला यायचं आहे. अर्धा तास योग करायचा. आणि तो योग सुद्धा आपण कसं करतो? समजा काही माता योग लावण्यासाठी येतात सेंटरवरती. येता बघितलं की वांग्याची भाजी खूप चांगली आहे, हो काटेवाली भाजी आहे, चला आज भरीत वांगे बनवायचे. आपण पहिले मध्ये जाऊन मुरली ऐकायची, नंतर जाताना घेऊन जाऊया, दुकानदार इथेच बसलेला आहे. सेंटरवरती गेलो, लाल लाईट चालू आहे, गीत चालू आहे, मी आत्मा आहे, शांत स्वरूप, पैसे नाही, मी पिशवीच तर आणलीच नाही, वांगी कसे काय घेऊन द्यायचं? ठीक आहे, त्याच्याजवळ तो प्लास्टिकची पिशवी असेलच, बघूया त्याच्यामध्ये. ठीक आहे, मी आत्मा, शांत स्वरूप, शक्ती स्वरूप. घरामध्ये पाहुणा येणार होता, मी त्यांच्यासाठी सोबतले की पुरणाची पोळी बनवूया, पण तो हरभऱ्याची डाळ नाही आहे, दुकान तर बंद आहे. चला सोडा, पुरणाची पोळी सोडून देतं का, दुसरं काय बनवूया, मी आत्मा आहे, शांत. त्या गॅसवरती दूध तापत ठेवलेलं आहे, त्याला मी गॅसला बंद केलं होतं का चालू आहे, बंद आहे, काय चालू आहे? ठीक आहे, कुणी वीज कमी करतील, मी आत्मा आहे, शांत. लाल लाईटची सफेद लाईट झाली, योग संपला. समोरून बसलेला काय म्हणणार? वा, याने अर्धा तास योग केला, परंतु त्यांचा योग कुठं लागला होता? पुरणाच्या पोळीशी योग, या किंवा त्या दुधाची योग, गॅसावरची योग, बाबाची योग नव्हताच. जर काय तुम्ही असा योग केला, तुमची स्थिती काय बनणार आहे? ह्याच्यासाठी आपल्याला योग परफेक्ट करायचा आहे, विधीपूर्वक योग करायचा आहे. त्यावेळी बाबाच्या शिवाय आपल्याला कुणाला सुद्धा आठवण करायचं नाही. समजा तुमच्या घरामध्ये कोणी पाहुणा येतो, त्यावेळी पाहुण्याची तुम्ही एकरप होऊन वार्तालाप करत असता, त्यावेळी मुलगा येतं, आई माझी टाय कुठं आहे, आई माझी जुते कुठं आहे, मला जायचं आहे शाळेमध्ये, थांब, पाहुण्याशी बोलते, नंतर तुम्हाला. मुलगा तर रोजच आहे, पाहुणा कधी येणार आहे? आपण परमेश्वर 5000 वर्षांनंतर येणार आहे, त्यांच्याशी आपण बोलत आहे, आणि वांगीन हे काय? याच्यासाठी आपल्याला अटेन्शन देऊन काय करायचं आहे? योगामध्ये बसायचं आहे, योग विधीपूर्वक करायचा आहे. आणि रोजचा योग आपला 2-3 तास पाहिजे, 2-3 तास योग करायचा आहे, तर तुमची स्थिती चांगली बनणार. आणि मुरली आपल्याला सेंटरवरतीच ऐकायचे. आता काही लोकांना काय झालेलं आहे,
ऑनलाईनची ऐकण्याची माया लागलेली आहे. ऑनलाईन वरनी मुरली ऐकल्यानंतर तुमची पूजा सुद्धा ऑनलाईन वरतीच होणार आहे. तुमच्या मंदिरामध्ये कोणती सुद्धा येणार नाही आहे. जर ऑनलाईन मध्ये तुम्हाला भोग लावला, त्या भोगाची टेस्ट काय येणार आहे? याच्यासाठी सेंटरवरती जाऊन आपल्याला मुरली ऐकायची आहे. ऑनलाईन वरती मुरली ऐकणारे सर्व त्रेतायुग मध्ये जातील, सतयुग मी येणार. कृष्ण मध्ये उभारलेला आहे आणि मुरली वाजवत आहे, गोपिका चारों तरफ राज करत आहे. हे सतयुगचं चित्र. सर्व भाई बहिणींच्या आपण मध्ये बसलेलं आहे, मुरली तिथे बहिणजी ऐकवत आहे संघटन मध्ये, ती आहे सतयुगची आत्मा आहे. आणि एकटा घरामध्ये बसलेलं आहे, मुरली सुद्धा ऐकत आहे, रडत सुद्धा आहे. सीता एकटी बसलेलं आहे, रडत सुद्धा आहे, रामाची आठवण सुद्धा करते. त्रेतामध्ये जावं लागेल तिथं. ह्याच्यासाठी आपल्याला कुठे यायचं आहे? रोज सेंटरवरती येऊन मुरली ऐकायचं. जर काय 3 गोष्टी तुम्ही परफेक्ट केल्या, तुमची स्थिती एकदम पॉवरफुल म्हणणार आहे. खरंय, प्रॅक्टिकल मी तुम्हाला सांगत आहे. या 2026 मध्ये दिल्लीमध्ये आपल्याला जर यायचं असेल, राजधानीमध्ये इथं बेळगाव मधून इथं, काय करायचंय? हा पुरुषार्थ करायचा आहे. पहिली धारणा सांगितली आत्माभिमानी बनण्याची धारणा, दुसरी सांगितली परचिंतनाचं वाचायची धारणा, तिसरी कोणती सांगितली श्रीमर्थावरती चालायची धारणा, चौथी सांगितली योग विधीपूर्वक करायचा आहे. अमृतवेलाचा योग, क्लासच्या पूर्वीचे योग आणि मुरली ऐकायचे. 5वी धारणा आहे, शेवटची धारणा. जर का आपल्याला स्थितीला पॉवरफुल बनवायचं आहे, शक्तिशाली बनवायचं आहे, आपल्याला ह्या वर्षी कुठल्याही परिस्थितीने सकारात्मक राहायचंय, निगेटिव्ह विचार करायचा नाही. ज्यांच्यामध्ये निगेटिव्ह विचार चालतात त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी वास करणार नाही, तिथं बरकत येणार नाही, त्याच्या घरातील पाण्याचे मटके सुद्धा सुकून जातील, आपसामध्ये खिटपीट होणार आहे. याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? नेहमी सकारात्मक पॉझिटिव्ह राहायचंय. कुठल्याही परिस्थिती आपल्याला निगेटिव्ह बनायचं नाही. जो पॉझिटिव्ह असतो, रात्री झोपले असला तरी सुद्धा योग लागणार आहे, रस्त्यामध्ये चालताना सुद्धा योग, त्याच्या चेहऱ्यावरती नेहमी खुशी असणार आहे. बाबा म्हणतात माझ्या मुलांचे चेहरे म्युझियमचं काम करतील, बाबाचा परिचय देतील. कुठला चेहरा? जो खुशनुमा आहे. लटकणारा चेहऱ्याला, टेन्शनवाला चेहऱ्याला बघितल्यानंतर लोक घाबरतील. मी ओम शांती मी जाते, त्यांचा चेहरा बघा किती फुगलेला आहे. याच्यासाठी आपल्याला नेहमी यावर्षी पॉझिटिव्ह राहायचंय. निगेटिव्ह विचार केल्यामुळे आपली आत्मा कमजोर जात होते, मन भारी होते, बुद्धी अस्वच्छ होते. याच्यासाठी आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह राहायचंय, सकारात्मक राहायचंय. जेवढा आपलं सकारात्मक विचार चालतील, या 2026 मध्ये आपली स्थिती शक्तिशाली बनणार आहे. निगेटिव्ह विचार केल्यामुळे डोकं गरम होतं, आणि ज्याचं डोकं गरम होतं त्याला ताण तणाव पैदा होतो. तणावाला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं? टेन्शन. 10 म्हणजे किती? 10. सन म्हणजे काय? मुलं. पहिली 2-4 आहेत आणि नंतर 10 झाली तर काय होणार आहे? आणि कोणाची 10-12 मुलं असतील, आई वडील ज्यावेळेस शांतीमध्ये बसतात, एक म्हणतो आई मला पुस्तक पाहिजेत, पापाजी मला कपडे पाहिजेत. जेवढी मुलं तेवढं टेन्शन. म्हणून म्हटलं जातं छोटा परिवार सुखी परिवार. जेवढे आपली मुलं कुठली? हे संकल्प विकल्प, कमी संकल्प करायचे, ज्यादा संकल्प करायचे नाही. जेवढा आपण संकल्प कमी करू तेवढी आपली स्थिती पॉवरफुल राहणार आहे, शक्तिशाली राहणार आहे. ईश्वरा विचाराला आपल्याला काय करायचंय? कमीत कमी विचार चालवायचा आहे. जेवढा आपण विचार जादू चालतो, तणाव पैदा होतो, त्याच्यामुळे आजार सुद्धा होतात. म्हणून म्हणलं जातं जिसका पाव गरम पेट नरम दिमाग ठंडा, उस घर में कोई डॉक्टर है उसको मार दो डंडा. पायाला तुम्ही कसं ठेवा? गरम, पोटाला नरम, डोक्याला थंड. परत आता उलटच होतं, पाय राहतात थंडे और दिमाग राहते गरम. पाव थंडे काय राहतात? वॉकिंग, आपण पैदल चालत नाही, वॉकिंग करत नाही, त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन होणारच नाही, आणि त्यामुळे 70% आजार होतात. याच्यासाठी यावर्षी आपल्याला आपल्या हेल्थला सुद्धा सांभाळण्यासाठी रोज वॉकिंग करणं गरजेचं आहे. त्यानंतर पोटाला कसं ठेवायचंय? नरम. पोट नरम म्हणजे आपण काय करतो? पनीराची सब्जी आहे, 4-5 पोळ्या खातो.
आणि जर काय कद्दू बनवलेलं नाही, नाक म्हणतो आज चांगलं वाटत नाही, मजा आली नाही. जिबेची टेस्ट पोटामध्ये वेस्ट. जी जिभेला चांगलं वाटतं ते पोटाला चांगलं वाटत. तुम्ही काळजी घ्या पोटाची, जिभेची काळजी घेऊ नका. परंतु आज प्रत्येक माणूस जिभेच्या अधीन आहे. जिभेला चांगलं वाटावं. जीभ 2 मिनिट खाली पाठवते. सांभाळावं कोणाला वाटतं? कोण सांभाळतात? पोट. गुडगुड सारा दिवस आवाज करतात. याच्यासाठी सांगण्याचं तात्पर्य संतुलित भोजन करा. आणि तिसरं, डोक्याला कसं ठेवा? थंड ठेवा. काही सुद्धा झालं तर विचार करायचा. आज कुणाला पोटाचे आजार होतात, कारण ईर्ष्यावाले संकल्प चालवणाऱ्याला पोटाचे आजार होतात. म्हणून म्हटलं जातं ना, तुम्हाला पाहून तुझ्या पोटात दुखते काय? ईर्ष्या करायची नाही. आज कुणाला दूरचं कमी दिसतं. दुसऱ्यांच्या चुकांना आपण डोळे वटारून पाहतो. जेव्हा डोळे वटारतो तेव्हा पुतळी पसरत जाते, कमी दिसतं आपल्याला. डॉक्टरच्या जवळ जातो, डॉक्टरची मला कमी दिसतं. डॉक्टर पाहतो म्हणतो की तुम्हाला चष्मा वापरायला लागेल. चष्मा तो वापरला तरी सुद्धा डोळे वटत नाही, सोडणार नाही, नंबर वाढतच जाणार आहे. आज कुणाला जवळचं दूरचं दिसतं. हे सर्वांचा प्रॉब्लेम आहे निगेटिव्ह विचार. आज कुणाला स्पॉन्डलाइट होतो, कारण जेव्हा आपण सेंटरवरती जातो, ही काय करते, ती काय करते, इकडं तिकडं पाहिल्यामुळे काय होतं? स्पॉन्डलाइट. डॉक्टरच्या जेव्हा डॉक्टर एक मोठा असा पट्टा टाकवतो, 6 महिना नाही, इकडे सुद्धा बघणार नाही, इथं सुद्धा बघणार नाही. सारे आजारांचे मुख्य कारण आहे निगेटिव्ह. या वर्षी आपल्याला जर काय आपल्याला हेल्दी वेल्दी हॅपी आपण म्हणतो ना, हॅपी न्यू इयर, एक दिवस म्हणल्याने चालणार नाही. हॅपी न्यू इयर बनण्यासाठी आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह राहायचंय, सकारात्मक राहायचंय. निगेटिव्ह कधी सुद्धा विचार. जेव्हा एखाद्या मुलानं ग्लास पाडला, फोडला, इतका पण गुस्सा क्रोध करतो, तुला अक्कल नाही, तू कमवून आण, तुला माहिती आहे होईल. ग्लास होता 10 रुपयाचा. क्रोध केल्यामुळं हार्टामध्ये अटॅक झाला, 10 लाख रुपयाचं ऑपरेशन करावं लागलं. ग्लास किती रुपयाचा होता? 10 रुपये. याच्यासाठी काही सुद्धा झालं तर आपल्याला क्रोध कधी सुद्धा करायचा. क्रोध करणाऱ्यांची स्थिती बिघडून जाते. वातावरण सुद्धा खराब होतं. याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? नेहमी पॉझिटिव्ह राहायचंय या 2026 मध्ये. तो आपण पॉझिटिव्ह आहोत किंवा निगेटिव्ह कसं ओळखायचं? समोर जर एखादी व्यक्ती येते, आपण काय करतो? किनारा करतो. त्यांचं तोंड सुद्धा पाहत नाही, आपण निगेटिव्ह आहोत. समजा तुम्ही तुमच्या पतीची कोणी महिमा केली, तुझा पती तो खूप चांगला आहे, तुला मग काय माहित, ते कसं आहे मला माहित आहे, मी आहे म्हणून टिकलेली आहे. माझ्याऐवजी कुणी दुसरी असती तर पळून गेली असती. पतीची महिमा ऐकली नाही तर आपण कसं आहे? निगेटिव्ह. सासूची कोणी महिमा केली, तुझी सास तो खूप चांगली आहे, अरे क्या बुरी है मुझे पता है, निगेटिव्ह आहे. एक व्यक्ती के प्रति सुद्धा तुम्ही निगेटिव्ह असाल, तुमच्या मनामध्ये अशांती. आजच्या मुरलीमध्ये होता पॉइंट. एका व्यक्ती सुद्धा वरती आपल्याला निगेटिव्ह बनायचं नेहमी कसं बना? पॉझिटिव्ह बना, सकारात्मक बना. आणि जेवढं आपण सकारात्मक बनू, पॉझिटिव्ह बनू, तेवढी आपली स्थिती चांगली बनणार आहे. याच्यासाठी आपल्याला काय करायचं? पॉझिटिव्ह राहायचं आहे. आणि पॉझिटिव्ह साठी कर्माच्या गुह्य गतीला लक्ष ठेवायचं. आज आपल्या घरामध्ये जेवढी लोक आहेत ते कोण आहेत? कुणी देण्यासाठी, कुणी घेण्यासाठी आलंय. याच्यासाठी आपल्याला काय करायचंय? नेहमी पॉझिटिव्ह राहायचंय, सकारात्मक राहायचंय. ठीक आहे. तो हे किती गोष्टी सांगितल्या? 5 गोष्टी. या 5 गोष्टीचा जर तुम्ही काय पुरुषार्थ केला, हे वर्ष तुमच्यासाठी खूप काही देऊन जाणार आहे. तुम्हाला चांगलं देवता घडवून जाणार आहे. याच्यासाठी आपल्याला सहन करावं लागेल. आपल्याला कधी सुद्धा निगेटिव्ह गोष्टींना काय बनवा? पॉझिटिव्ह. एक तुकाराम महाराजची एक घटना सांगतो. तुकाराम महाराज भक्ती करत होते विठ्ठलाची. लोकांनी त्यांना मना केलं तरी सुद्धा त्यांनी सोडली नाही. त्यांना चांगलं वाटत होतं. एक दिवस त्या लोकांनी काय केलं? त्याला पकडून त्याच्या गळ्यामध्ये भाजीपाल्याची माळ टाकली. वांग्याची, बटाटे, वांगी, निंबू, मिरची वगैरे सगळं माळा बनवून गळ्यामध्ये टाकल्या. त्याला एका गाडावरती बसवलं, मिरवणूक काढली.
एवढंच नाही, गल्ली बोळातून आणून त्याला काय केलं, फिरवून आणून त्याला घराच्या समोर ठेवलं. जेव्हा तिची पत्नी बघती माझ्या पतीसोबत असं केलं, तिला खूप राग येतो. त्या रागाच्या भरामध्ये ती शिव्यागाळ करते. त्यावेळी तुकाराम महाराज काय करतात, ती भाजीपाला दाखवून म्हणतात, त्यांना शिव्यागाळा का म्हणून देतेस? या लोकांनी आपल्यासाठी 8 दिवसासाठी हा भाजीपाला दिलेला आहे. निगेटिव्ह गोष्टीने काय बनवलं, पॉझिटिव्ह. इतकंच नाही, त्यांनी सांगितलं की ह्यांना शिव्यागाळ का म्हणून देतेस? जेव्हा आपलं लग्न झालं होतं त्यावेळी वरात निघाली नव्हती. त्या लोकांनी आपली काय काढलेले वरात, या वरातवाल्यांना काय करा, तुम्ही चाय पाजून पाणी पाजूनच पाठवा.